हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे दोडके म्हणजे ह्याला तुरई म्हणतात बघा, लांब असती त्याची ही साल काढलेली, हे कोथिंबीर, हे डाळे आहेत, हे हळद आहे, मीठ आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, कांदे आहेत आणि हे तीळ आहेत, कच्चे तीळ आहेत बरं का. आता ह्याला ना मिक्सरमधून काढणार आहे, कोथिंबीरीला ह्याला आणि डाळ्याला मिक्सरमधून दळून काढणार आहे. हे शेंगदाण्याचं कूट भाजून दळले आले. इथं हळद आहे आणि इथं मीठ आहे. याच्यामध्ये हिरवी मिरच्या आहेत चार. तुमच्या आवडीप्रमाणे टाका बरं का. हे सगळं ह्याची मी चटणी बनवणार आहे बरं का. आता हे मिक्सरमधून काढते आणि ह्याला तीळ टाकून फोडणी देते, कांदा तीळ टाकून फोडणी देते. आता ह्याच्यामध्ये बघा तेल टाकलंय. तुम्हाला आणखीन तेल टाकायचं तर टाका, तेल भरपूर टाकलं तरी चालतंय, पण माझ्याकडे तेल कमी खाते, मी तेल कमी टाकते. आता जिरे मोहरी तडतडायली, ह्याच्यामध्ये अगोदर मोहरी टाकली, परत जिरे टाकले. त्याला चांगलं तडतडू द्या. अर्धा कच तडतडलं तर फोडणी चांगली लागत नाही बघा. ह्याच्यात तीळ टाकायचे, पण कांदे भाजल्यानंतर टाकणार. आता हो का छान चटणी बारीक झाली बरं का. तुम्ही ह्याच्यात मीठ हे पण टाकू शकता, लिंबू आणि साखर बरं. मी लिंबू साखर टाकणार नाही, नुसते तिखट करायला. लसूण दाखवायचा राहिला होता हो का. लसूण आता सोलायचा आहे आणि कुटून टाकायचं आहे. हे कांदे चांगले भाजायले तर ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते, म्हणजे कांदे चांगले भाजते. आणि चटणीमध्ये पण थोडंच टाकलं बरं का आपण मीठ. आणि आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं हे लक्षात ठेवायचं बरं का. म्हणजे कांदे गोल्डन कलर आणि खरपूस चांगले भाजते, चव चांगली येते कांद्यामध्ये मीठ टाकले. आता हे बघा कांदा चांगला खरपूस भाजला बरं का. ह्याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचा, टेस्ट येत नाही चांगली. आता ह्याच्यामध्ये चांगली असते. ह्याच्यामध्ये तीळ टाकायले बरं. तीळ पण चांगले भाजून घ्यायचे ह्यात फोडणीमध्ये. जास्त पण भाजायचे नाही, जास्त भाजले तर खोट लागते आणि कमी भाजले तर कच्चे लागते. आता हे बघा उडायला लागते. तिळाला उशीर नसते लागत भाजायला, पण चांगले भाजल्याशिवाय ते टेस्टीला चांगले लागत नाही. उडायचे बंद झाले की भाजले म्हणून समजायचे. तीळ भाजले बघा चांगले. आता ह्याच्यामध्ये ना मी हे सगळं टाकते साहित्य काही टाकायले. आता चटणीचं केल्या चांगलं भाजून घ्यावं लागते बरं का चटणी केल्यानंतर. आता हे शेंगदाण्याचं कूट आणि हळद टाकायले. हे चांगलं भाजून घ्यायचं पोळी बरोबर, भाजी बरोबर, पोळी बरोबर, परत भातावर, गरम गरम भातावर सुद्धा चांगली लागते बरं का ही चटणी. भाकरी बरोबर तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर खायचं. ह्याच्यामध्ये लसूण टाकलाय बरं, कुटून टाकलाय लसूण. डाळवे मात्र मिक्सरमधूनच काढून टाकायचे. डाळवे नसतील तर हरभऱ्याची डाळ भाजून घेतली तरी जमते बरं. बघा चटणी तयार झाली. आता थोडं भाजूनच घ्यायची. तुमच्या आवडीप्रमाणे मीठ आणि मिरची टाका बरं. ह्याच्यामध्ये लिंबू पिळला तरी चालते बरं. लिंबू पिळायचा आणि थोडी साखर टाकायची. खट्टी मिठी चटणी होती चांगली. पण मी नुसती तिखटच करणार आहे. रस आहे ना माझ्याकडे आज, त्या रसाबरोबर रसाला तोंडी लावायला पोळी बरोबर मी ही चटणी केली. बघा चटणी किती छान झाली बघा. जास्त पण सुकी करू नका, जास्त सुकी केली तर ती सगळी उडून भुरभुर होती. माझी जर ही दोडक्याची तुरईची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.